नमस्कार. आमच्या यूट्यूब चॅनलवरती, फेसबुक आणि इंस्टावरती आम्ही जेव्हा आंब्यावरती व्हिडिओ दिले होते, तेव्हा आत्ता म्हणजे फेब्रुवारी महिना अर्धा झालेला आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न येत आहेत की छोट्या फळांची त्यांच्या बागेमध्ये पिवळी पडून गळप मोठ्या प्रमाणावरती होते. तर मित्रांनो, एक लक्षात घ्या, ही फळगळ का होते हे आधी आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. 3 कारणं आहेत. पहिलं जे कारण आहे ते पाण्याचं अव्यवस्थापन. आपण जर आपल्या बागेला पाणी नियमित देत नसाल, म्हणजे एक आठवड्यातून 2 ते 3 तास जेव्हा फळं फुगतायत किंवा मोठी होतात तेव्हा पाणी देणं गरजेचं आहे. ते पाणी जर कमी जास्त झालं तर आपल्याला फळगळी होऊ शकते. त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं कारण आहे न्यूट्रिएंटची डिफिशियन्सी, म्हणजे जे अन्नद्रव्य आहेत ते जर झाडाला कमी पडले तरी आपली फळगळ होऊ शकते. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, बागेला आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्य, त्याच्यामध्ये बोरॉन आणि कॅल्शियम आणि त्याचप्रमाणे 05234 किंवा पोटॅशियम नायट्रेट म्हणजे 13-045 हे आपल्याला फवारणी वाटे आलटून पालटून 15 दिवस ते 20 दिवसाच्या अंतराने देत राहायचं आहे, जेणेकरून अन्नद्रव्याची कमतरता आंब्यामध्ये होणार नाहीये. आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं कारण जे आहे, रोग किंवा कीड. आपल्या बागेमध्ये जरा लक्ष ठेवा. आपल्या जर मोहराच्या दांड्यावरती आपल्याला तुडतुड्यांचा किंवा मँगो हॉपरचा जर प्रादुर्भाव सापडला तरी आपली गळ होऊ शकते, किंवा भुरी रोगाचा प्रादुर्भाव जर फळांच्या देठावरती असेल तरी आपली गळ होऊ शकते. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, कॉन्टाफ हे बुरशीनाशक अतिशय इफेक्टिव्ह आहे आणि त्याच्याबरोबर आपल्याला थायोमेथोमॅक्स किंवा अगदी हमला हे कीटकनाशक हे मिक्स करून 2 मिली आणि 2 ग्रॅम अशा प्रमाणात जर आपण 20 ते 22 दिवसाच्या अंतराने घेत राहिलात तर आपल्या रोगाचा आणि किडीचा प्रादुर्भाव सुद्धा थांबेल. ही 3 कारणं जर आपण आपल्या बागेमध्ये जपलीत आपली बाग त्याच्यापासून, तर आपल्याला चांगल्या प्रकारे फळं मिळतील आणि आपल्याला उत्पन्न सुद्धा चांगलं मिळतील. आपले जे काही प्रश्न असतील आंब्याबद्दल ते